माझं नाव मिनल. वय 40. लग्नाला आता 20 वर्ष झाली. 2 मुलं, एक नोकरी करणारा नवरा आणि मी, एक गृहिणी. गृहिणी किती सहज उच्चारतो आपण हा शब्द, नाही? पण त्या शब्दामागे किती अनकही काळी छायाचित्र असतात हे कुणाला कळतच कुठे. सकाळी उठल्यापासून ते रात्री डोळे मिटेपर्यंत तिचं जग मुलं, नवरा, स्वयंपाक, घर, किराणा आणि वेळेच्या गणितात अडकलेलं असतं. तू घरातच असते ना, तुला काय थकवा येतोय? हे वाक्य ऐकून तिच्या आत कुठेतरी फार खोल दुखतं. पण चेहरा हसराच ठेवायचा. मिनलची सखी नेहा परवा आली होती. दोघींनी कॉफी घेत गप्पा मारल्या. नेहाचं काम, तिचे टार्गेट्स, प्रमोशन्स, ऑफिसचं पॉलिटिक्स सगळं ऐकून झाल्यावर मिनल शांत झाली. नेहा थोडं हसतच म्हणाली, काय ग, तू काहीच करत नाहीस का दिवसभर? त्या एका प्रश्नानं ती खचली. काहीच? तिचं काहीच म्हणजे दिवसभर सगळ्यांचंच करणं, सगळं करणं, पण स्वतःसाठी एक कप चहासुद्धा शांतपणे न घेणं. त्या रात्री मिनल आरशासमोर उभी होती. तिच्या केसांत पांढरे पट्टे होते. डोळ्यांखालची वर्तुळं स्पष्ट दिसत होती. ती विचार करत होती, मी मिनल आहे की कोणाची आई, बायको, सून? कधीतरी कॉलेजमध्ये कविता लिहिणारी मिनल आता रेशन लिस्ट बनवते. कधीतरी नाट्यशास्त्र शिकवणारी मिनल आता फोडणीसाठी मोहरी टाकते. कुठे हरवली ती? एकदा तिनं मुलांना विचारलं, आईचा काय रोल असतो रे? मुलगा हसून म्हणाला, आई म्हणजे सगळं मॅनेज करणारी. सगळं मॅनेज करणारी? पण कुठे तिचं मॅनेज करताय का? कुणी तिचं मॅनेज करताय का? एकदा रात्री ती छतावर एकटीच बसली होती. गार वाळ्याचा झुळूक आणि तिच्या डोळ्यात टचकन आलेलं पाणी. तिच्या मनात फक्त एक विचार, माझं स्वतःचं आयुष्य आहे का अजूनही? पण दुसऱ्या क्षणी तिच्या आतून एक सशक्त आवाज आला, मिनल, तू हरवलेली नाहीस. तू जिवंत आहेस. तू अनुभवलेली प्रत्येक भावना तुला एक वेगळी शक्ती देते. त्या रात्री तिनं एक डायरी उघडली. पुन्हा लिहायला सुरुवात केली. स्वतःबद्दल, आपल्या वाटचालीबद्दल, प्रश्नांबद्दल आणि एक नवीन उत्तर शोधण्याबद्दल. आज मिनल जशी आहे तशीच आहे, तरी थोडी वेगळी. कारण आता ती स्वतःसाठी जगते. ही एक कथा लाखो स्त्रियांची आहे. घर सांभाळताना स्वतःला हरवून बसलेल्या स्त्रियांची. पण त्या पुन्हा स्वतःला शोधतात. त्या असतात संपलेल्या नाही. त्या असतात थांबलेल्या. फक्त पुन्हा उभा राहण्याच्या वाटेवर. आपल्याही जीवनाची व्यथा, कथा अशीच आहे का? आपल्यालाही काही सांगावंसं वाटतं, मोकळं व्हावंसं वाटतं, तर जरूर आपल्या माणसासोबत आपण आपल्या मनाची व्यथा मोकळी करू शकता. खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर लिहू शकता, बोलू शकता. आपलं नाव, ओळख संपूर्णपणे गुप्त, गोपनीय राखलं जाईल, ही माझी हमी.